प्राणायामाचे काय काय बेनिफिट आहेत हे पण जाणून घेऊया. प्राणायाम ही नित्य अभ्यासाची गोष्ट आहे. नित्य नियमाने जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करत असाल तर आपली कार्यक्षमता सुधारते हे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढायलाही प्राणायामाने मदत होते. शरीराचा अग्नी सुधारतो आणि अग्नी सुधारल्यामुळे पाचनशक्ती पचनक्षमताही चांगली होते आणि आरोग्यही सुधारते. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन सारखे आजारही कमी होतात. मन स्थिर व्हायला, चित्त एकदम स्थिर होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर शरीरामध्ये भरपूर ऑक्सिजनची मात्रा वाढते. शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण शरीरामध्ये हे कमी होते. त्याचबरोबर इडा आणि पिंगळा जे आपल्या दोन नाड्या असतात त्याला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असेही म्हटलं जातं, त्यांचा बॅलन्स होतो आणि ते बॅलन्स झाल्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते. लंग्सची कार्यक्षमता वाढते. लंग्सची कार्यक्षमता वाढल्यामुळे वारंवार होणारा सर्दी, खोकला यासारखे आजारही कमी होतात. त्याचबरोबर अस्थमा कमी होतो. डायबिटीज असेल, हार्ट डिसीज आहेत, कॅन्सर असेल, अशा आजारांमध्येही प्राणायामाने भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेला असे आजारही कमी होतात असे तुम्हाला दिसून येईल. नित्य नियमाने जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करत असाल तर मन प्रसन्न राहते, फ्रेश राहते. त्याचबरोबर शरीरामध्ये ऊर्जा ही वाढलेली दिसते आणि सकारात्मक उत्साही मन राहते हेही तुम्हाला जाणवेल.